श्री स्वामी समर्थ 24 मार्चला आहे होळीचा सण आणि या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत। जर तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर तुमच्या घरामध्ये बाधा येऊ शकते, नकारात्मकता वाढू शकते, इडापिडा येईल। यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आपण नेहमी सण साजरे करत असतो आणि प्रत्येक सणाला धार्मिक असं महत्त्व असतं, त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्व देखील असतं। होळी हा जो सण आहे तर तो मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी याचं आपल्याला आपलं मन सुद्धा निर्मळ करायचं असतं। होळीचा जो सण आहे तो वसंत ऋतूच्या मध्ये आणि मराठी वर्षाच्या अखेरीस फाल्गुन महिन्यामध्ये येणारा हा सण आहे। तर असत्यावर सत्याचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, तर हे या सणाचं प्रतीक मानलं जातं। या दिवशी सर्व लोक वादविवाद, द्वेष, राग विसरून जातात आणि होळी दहन करण्यासाठी एकत्र येत असतात। हा जो सण आहे तर तो आपल्याला सत्य मार्गाने चालण्याचा संदेश देत असतो। परंतु सर्वच लोक आपल्याबद्दल चांगला विचार करत असतात असं नाही। काही पदार्थ आहेत, हे पदार्थ या दिवशी आपल्याला चुकूनही खायचे नाहीत। पौराणिक आख्यायिकेनुसार हिरण्यकशिपू स्वतःला देव समजत होता। त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता आणि विष्णूशिवाय तो अन्य कोणाचंही पूजन करत नसे। त्यामुळे हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकेला प्रल्हादाला मांडीवर बसून अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा आदेश दिला आणि होलिकेला अग्नीचा काहीही नुकसान होणार नाही असा त्याला वर प्राप्त होता। भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद तर वाचला, होलिका मात्र होळीमध्ये जळून भस्म झाली। तर अशी थोडक्यात होळी या सणामागे आख्यायिका आहे। आता पाहूया की आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ जे आहेत जे चुकूनही खायचे नाहीत। त्याचप्रमाणे आपल्याला काही गोष्टींची काळजी ही सुद्धा या दिवशी घ्यायची आहे। तर 24 मार्चला यावर्षी होळी हा सण साजरा केला जाईल। 25 मार्चला धुलिवंदन आहे। तर जी पौर्णिमा तिथी आहे तर ती 2 दिवस असणार आहे। त्यासोबतच धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे आणि हे जे चंद्रग्रहण आहे तर ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे। चंद्रग्रहणाचे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायची गरज नाही, कारण की चंद्रग्रहण आहे तर ते भारतातून दिसणार नाही। 24 मार्च आणि 25 मार्च या दोन्ही दिवशी आपल्याला या वस्तू चुकूनही खायच्या नाहीत, नाहीतर तुम्हाला या ज्या वस्तू आहेत त्या नुकसानकारक ठरू शकतात। आपल्याला काही वस्तू खाणं हे कटाक्षाने टाळायचं आहे। वर्षातील असे काही दिवस असतात जसं की पौर्णिमा, अमावस्या अशा काही तिथी असतात। या दिवशी तंत्र, मंत्र किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे दिवस हे अतिशय प्रभावी असतात आणि हे जे दिवस आहेत तर या दिवसांपैकीच एक दिवस म्हणजे होळी। होळीची रात्र जी आहे तर ती सिद्धीची रात्र मानली जाते आणि या दिवशी जर कोणी काही बाधा केल्या तर या 1000 पटीने जास्त कार्यशील असतात। आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी अशी लोक असतात की जी आपल्या वाईटावर असतात, त्यांना आपलं चांगलं भगवत नाही। काही लोक तोंडावर तर आपल्याशी खूप गोड बोलतात, परंतु ते आपल्या माघारी मात्र आपल्या सतत आपलं वाईट चिंतत असतात। आपलं वाईट कसं होईल तर हेच ते बघत असतात आणि यामध्ये अगदी जवळची लोक सुद्धा असू शकतात। आपल्या फ्रेंड सर्कलमधील एखादी व्यक्ती किंवा नातेवाईकामध्ये एखादी व्यक्ती किंवा अगदी आपल्या घराच्या आसपासची एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते। त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या होळीच्या दिवशी, धुलिवंदनाच्या दिवशी खायच्या नाहीत। आता त्यापैकी पहिली आहे जी गोष्ट ती म्हणजे पांढऱ्या वस्तू। तर त्या वस्तू ज्यामध्ये मग पांढरी मिठाई असो किंवा खीर असो किंवा दही भात सुद्धा असेल, तर कोणी जर तुम्हाला खूप आग्रह करत असेल की हे खा तर आपल्याला हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत। तर बघा आता तुम्हाला जर मंदिरामध्ये पांढऱ्या रंगाचा प्रसाद मिळाला तर तोही तुम्ही खायचा नाही का? तर असं नाही। आपल्याला कळतं की मंदिरामध्ये आपल्यावरती अशा गोष्टी कोणीही करणार नाही, त्यामुळे मंदिरामधला जो प्रसाद असणार आहे तर तो सात्विक असणार आहे आणि तो तुम्ही खाऊ शकता। परंतु जिथे आपल्याला शंका आहे, ज्या व्यक्तीवरती आपल्याला डाऊट आहे की समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून
हावभावावरून आपल्याला कळत असतं की ही व्यक्ती आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार आहे। तर अशा वेळेला आपल्याला या वस्तू खाणं टाळायचं आहे। तर अगोदर सांगितल्याप्रमाणे पांढरी मिठाई असेल, दही भात असेल, खीर असेल किंवा इतर ज्या पांढऱ्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला खायचं टाळायचं आहे। कारण की पांढऱ्या वस्तूवरती ज्या काही करणी बाधा आहेत किंवा नकारात्मक क्रिया आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणूनच कोणी जर तुम्हाला कितीही आग्रह केला तरी या वस्तू खाणे टाळायचे आहेत। यानंतर तुम्हाला जर एखाद्यावरती डाऊट असेल की ही व्यक्ती तुमचं वाईट चिंतत असेल किंवा या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट भावना असेल आणि त्या व्यक्तीने जर तुम्हाला एखादी पांढरी मिठाई आणून दिली किंवा सांगितलं की हा देवाचा प्रसाद आहे, मग आता प्रसादाला नाही म्हणता येणार नाही, त्यामुळे तुम्ही तो घ्या, मनोमन देवाची माफी मागा आणि त्यानंतर तो प्रसाद तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता। जे काही पक्षी येतील तर ते पक्षी हे पदार्थ खातील। त्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे चहा, कॉफी। तर चहा, कॉफी हे सुद्धा अशा गोष्टी आहेत, यातून सुद्धा अशा ज्या क्रिया आहेत तर त्या पटकन केल्या जातात। त्यामुळे आपल्याला ज्या व्यक्तीवर संशय आहे अशा व्यक्तीने चहा, कॉफी पिण्याचा आग्रह केला तर तो पिऊ नका। यानंतर आहे ते म्हणजे खाऊचं पान किंवा विड्याचं पान। तर हे असं एक पान आहे, तर ते तुम्हाला जर कोणी देत असेल, एखादी व्यक्ती जिला तुमचं वाईट व्हावंसं वाटत असेल तर त्या व्यक्तीकडून पान खाणं सुद्धा टाळा। त्याचप्रमाणे लवंग, हिरवी वेलची, तर या वस्तू सुद्धा अशा आहेत की यावरती अशा ज्या नकारात्मक क्रिया आहेत, बाधा आहेत तर त्या पटकन केल्या जातात। तर ह्या वस्तूंचा म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या, पांढरी मिठाई असेल किंवा पांढऱ्या वस्तू असेल, यासोबत चहा, कॉफी असेल, खाऊचं पान असेल, लवंग असेल, वेलची असेल, तर अशा काही वस्तू आहेत त्या कोणीही कितीही आग्रह केल्या तर या वस्तू चुकूनही खाऊ नका। तसेच होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान वगैरे आटोपायचं आहे। तर स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा थोडीशी हळद टाकू शकता, ज्यामुळे जी काही आपल्यावरती किंवा आपल्या शरीरावरती जी काही नकारात्मकता आहे तर ती देखील नष्ट होईल। यानंतर तुमचा जो मुख्य उंबरठा आहे तर त्याला हळदीचं लेपन देखील आपल्याला करायचं आहे। थोडीशी हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही याचं हळदीचं लेपन या उंबरठ्याला करायचं आहे। यामुळे बाहेरून जी काही आपल्या घरामध्ये बाधा येत असेल, जी काही नकारात्मक गोष्टी येत असतील तर त्यांचं जे प्रमाण आहे तर ते कुठेतरी कमी होत असतं। त्यामुळे आपल्याला ही जी एक गोष्ट आहे तर ती उंबरठ्यावरती करायचं आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन सुद्धा आपल्याला करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला या दिवशी बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यायची आहे। जे काही नियम आहेत जसे की तुम्हाला घरामध्ये कलह करायचा नाही, शांतता बाळगायची आहे, वादविवाद करायचे नाही, तर अशा गोष्टी ज्या करायच्या नाहीत, कोणाशी भांडायची नाहीत, कोणाशी खोटे बोलायचं नाही किंवा घरामध्ये मांसाहार करायचा नाही, तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला या दिवशी पाळायच्या आहेत। तर होळीच्या दिवशी त्यासोबतच त्या वस्तूमार्फत तुमच्यावरती अशा काही क्रिया ज्या आहेत, नकारात्मकता आहे तर त्या केल्या जातात आणि मग आपल्या घरामध्ये यामुळे कलह होत असतो, वादविवाद वाढत असतात, बाहेरची बाधा होत असते आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता येत असते, घरामध्ये दारिद्र्य येत असते, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा आपल्या घराचे जे काही आर्थिक स्थैर्य आहे तर ते बिघडत असतं आणि आपल्या घरामध्ये स्थिरता राहत नाही। आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्ती आहे तर ते एकमेकांमध्ये त्यांचे मतभेद होतात, कलह होतात। त्यामुळे कोणी कितीही आग्रह केला तरी सुद्धा होळीच्या दिवशी हे काही पदार्थ आहेत तर ते खाणं आपल्याला टाळायचं आहे।